नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ग्रेट भेट या यूट्यूब चॅनलवर। आज खरोखर दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल। आज डीमार्ट या ठिकाणी आलो असता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक आयोजित जो काही 18 दिवसीय जो काही नवउद्योजकांसाठी शिबिर झाला होता, तर त्या शिबिरामध्ये आम्हाला मार्गदर्शक म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल या विषयाशी संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक फॅकल्टी म्हणून सन्माननीय नंदकिशोर शेवाळे सर आम्हाला लाभले होते। आणि आज अचानक या ठिकाणी हॉटेलची खरेदी करण्यासाठी आलो असता त्यांची मला भेट घडून आली आणि आज आपण त्यांना पुन्हा एकदा 1.5 ते 2 महिन्याच्या या गॅपनंतर आज पुन्हा भेटण्याचा योग जुळून आलेला आहे। आणि आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर असणाऱ्या नवउद्योजकांसाठी सर आपल्याला काही उद्योजकतेच्या संदर्भात काही माहिती, काही टिप्स आपल्याशी शेअर करणार आहेत। तर चला संवाद साधूया आपल्या सरांसोबत। सर नमस्कार। नमस्कार सर, आपण जे काही उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता, त्यावेळेस त्या ठिकाणी आला होता। अतिशय सुंदर आपण कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, अनेक जे काही विविध प्रेझेंटेशन असो, तुमचे इंटरव्ह्यू असो, या बाबतीत खूप सुंदर आपण मार्गदर्शन केलं। आणि नक्कीच मला खात्री आहे की आपले जे काही सर्व नवउद्योजक आहेत त्यांना त्याचा 100% फायदा होईल, यामध्ये माझा दुमत नाही। सर, आपण या निमित्ताने या उद्योजकता जो काही शिबिर झालं त्याबद्दल आपल्या नवउद्योजक मित्रांना काय मेसेज द्याल सर? नमस्कार मित्रांनो, मी एकच सांगू इच्छितो, खरं तर आजचा माझा दिवस हा फॅमिली टाईम होता। काय योग असेल की आज मी आता झालं माझं खरेदी झाली आणि मी जायला निघालो, तर मला एक व्यक्ती भेटतो, तो म्हणतो की नमस्कार सर, ओळखलं का? 2 सेकंदासाठी खूप म्हणजे मी त्यांना क्षमा मागू इच्छितो, कारण की मी ओळखलं नाही। त्यांनी फक्त MCDचं नाव घेतलं आणि मला पूर्ण सीन आठवला जो त्या काळात त्यावेळेला ट्रेनिंगच्या वेळेला घडलेला। त्या विद्यार्थ्यांपैकी हा एक असा विद्यार्थी होता की हा विद्यार्थी स्टेजवर जाणं, बोलणं किंवा बॉडी लँग्वेज याच्याबद्दलचं काहीही गंध नसणारा, नॉलेज नसणारा, मी हे याच्यासाठी सांगतोय, ह्या व्यक्तीचं मी म्हणजे डिमोशन नाही करत आहे की असे व्यक्ती आहेत की ज्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग मिळालं तर त्या मिळालेल्या प्रॉपर ट्रेनिंगचा वापर करून ते त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या लाईफमध्ये काय करू शकता, त्याचं एक आदर्श आयडियल एक्झाम्पल ते माझ्यासमोर आहे। आज ते मला भेटलेलं आहे आणि ते माझी एक छोटी बाईट घेऊ इच्छिता, तर मी म्हटलं काही हरकत नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी मी दिलेल्या ट्रेनिंगचा इतका पुरेपूर वापर केला आणि मी इतका आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल टू द MCD। त्यांनी मला अपॉइंट केलं आणि अशी ट्रेनिंग देण्यासाठी मला तिथे त्यांनी नियुक्त केलं। त्याचा फायदा असा झाला की ह्या व्यक्तीने, जो व्यक्ती घाबरत होता, त्यांनी स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालू केलं। तर ते पण कशासाठी की पुढच्या भविष्यामध्ये जे लोक आहेत, जे अप्रोच होते, ज्यांना बिझनेस करू इच्छित आहे, त्यांच्यातली भीती जाण्यासाठी एक आयडियल उदाहरण, आदर्श उदाहरण म्हणून हा एक व्यक्ती, हा माझा स्टुडंट आहे। त्यांनी हे चॅनल याच्यासाठी सुरू केलं की 4 संदेश लोकांपर्यंत पोहोचावे। मी दिलेल्या ट्रेनिंगचा पुरेपूर त्यांनी फायदा घेतला आहे, म्हणून ते इतक्या कॉन्फिडेंटली माझ्याशी बोलू शकले आणि आज स्वतःचं चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणतो। आणि असंच त्यांनी पुढे पण ह्या गोष्टीचं पुढे चालू ठेवावं, बिझनेसमध्ये, त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये दिलेल्या ट्रेनिंगचा वापर करावा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी जे सांगतो आहे ते कितपर्यंत योग्य आहे, याचं उदाहरण तुमच्या समोर आहे, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात। तर माझं आत्ताच्या युगातल्या जे एंटरप्रेन्योर आहे, जे नवीन लोक आहेत की जे बिझनेस करू इच्छितात, त्यांच्यासाठी मी एकच सांगेन, तुम्ही बिझनेस जर करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे म्हणजे कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जी खूप महत्त्वाची आहे। ती जर असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बिझनेससाठीचं लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे। तुमची पर्सनॅलिटी, तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं व्हॉईस मॉड्युलेशन, तुमचं स्ट्रेसवर कंट्रोल कसं करणं, या सगळ्या गोष्टीचं जे ट्रेनिंग आहे त्याचा पुरेपूर वापर यांनी केला। हाच वापर तुम्हीही करावा आणि अशा पद्धतीच्या ट्रेनिंगचा वापर हा वेळोवेळी करून तुम्ही तुमच्या बिझनेसला, तुमच्या असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा वापर करू द्यावा, एवढंच मी सांगू शकेल। धन्यवाद सर, खरं ते श्रेय तुम्हाला आणि जे काही MCD विभाग आहे, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्र आहे, की ज्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि महाराष्ट्रामध्ये तरुणांचा बिझनेसमध्ये टक्का वाढण्यासाठी एक भरीव योगदान त्यांनी केलं। त्याबद्दल याद्वारे मी त्यांचे आभार मानतो आणि आपले देखील आभार मानतो की अतिशय सुंदर आपण त्या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि त्यातच हा परिपाक की त्याद्वारे मी हे सर्व करू शकलो। तर माझी छोटीशी अशी विनंती आहे प्लीज की आपले जे काही नवउद्योजक आहेत, तर या भेटीच्या निमित्ताने आपण त्यांना पुन्हा एकदा काय मेसेज द्याल? मी त्यांना मेसेज हाच देऊ इच्छितो की हा जो एंटरप्रेन्योरचा आपला जो कोर्स आहे किंवा या ठिकाणी आपण जे बिझनेससाठी आपण एकमेकांना जोडले जात आहोत, तर माझं म्हणणं हेच आहे की तुमचा जर कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही, पहिली गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची, आपण कुठलाही बिझनेस करताना निगेटिव्ह थिंकिंग करतो,
तर माझा पहिला ट्रेनिंगचा उद्देश हाच होता की तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर मात करायला 100% सक्षम असतात. त्याचंच एक आदर्श उदाहरण माझ्यासमोर आहे. यांनी यांच्या भीतीवर मात केली, आज हे स्वतःचं चॅनल चालू करून आज मला भेटून, म्हणजे ॲक्सिडेंटली सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आज त्यांनी माझी एक इंटरव्ह्यू घेतलेली आहे. मी एवढंच सांगू इच्छितो नवउद्योजकांना की तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल प्रॉपर असेल तर तुम्ही एक स्वतःचा प्रॉपर बिझनेस, एक एंटरप्रेनर म्हणून ह्या विश्वामध्ये, या वर्ल्डमध्ये स्वतःचं एक अस्तित्व, एक आयडेंटिटी निर्माण करू शकता. दॅट्स इट. सर, आपण इतक्या आपल्या फॅमिली टाईम असताना आम्हाला इतका वेळ दिला आणि सुंदर माहिती आमच्या सर्वांसोबत शेअर केली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.